अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजच्या एका नवीन सुंदर विषयाला सुरुवात करते। 12 डिसेंबर रोजी आहे शुक्रवार आणि या दिवशी अजिबात कुणीही न चुकता कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त एक वाटी तांदूळ या ठिकाणी ठेवायचे आहेत की ज्यामुळे कोणतीही तुमची कठीण इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होते आणि आयुष्यामध्ये चमत्कार व्हायला सुरुवात होते। अशक्य गोष्टी देखील शक्य होताना तुम्हाला दिसून येतात। तर आता हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण इन डिटेल माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल आणि असेच रेमेडीचे उपायांचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, स्वामी सेवेबद्दल माहिती हवी असेल तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि भरपूर जणांना शेअर देखील करा की ज्यामुळे त्यांचं देखील आयुष्य हे बदलून जाईल। आता पहा, आता 12 डिसेंबर म्हणजे 12/12/2025 12ला प्लस केलं की 3 हा आकडा येतो। त्याचबरोबर 12 आणि 12 हे जर आपण प्लस केले म्हणजे 1 + 2 + 1 + 2 असं जर आपण केलं तर याची बेरीज येते 6। त्याचबरोबर संपूर्ण जसं की आपण मूलांक काढतो, भाग्यांक काढतो भाग्यांक काढतो त्या पद्धतीने संपूर्ण या वर्षाची जर तुम्ही बेरीज केली तरी देखील याची बेरीज येते 6। 6 हा शुक्राचा अंक असून या दिवशी 369 हा योग बनत आहे। त्यामुळे 369 हे ब्रह्मांडाचा सगळ्यात मोठा पॉवरफुल नंबर आहे। बऱ्याच जणांना माहीत असेल की 369 ही जी टेक्निक असते ती आपण जर फॉलो करायला सुरुवात केली तर आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल हे होताना दिसून येतात। त्यांचा चमत्कार जो आहे त्या आकड्याचा, त्या अंकाचा, तो आपल्या आयुष्यावरती त्याची छाप दिसायला सुरुवात होते। पहिल्यांदा तर तुमच्या आयुष्यामध्ये सतत निगेटिव्ह एनर्जी असेल म्हणजे सतत निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यामध्ये चालत असतील किंवा काही चांगलं होत असतानाच अचानक जर तुमच्यासोबत वाईट घटना घडत असेल किंवा ज्यावेळी तुम्ही झोपता अशा वेळी जर तुम्हाला वाईट विचार येत असतील मनात, सतत तुम्हाला असं वाटत असेल की आता मी हे करू शकत नाही, असं कोणतीही जर वाईट एनर्जी, वाईट ऊर्जा जर तुमच्या आसपास आहे असं जर तुम्हाला जाणवत असेल तर अशा वेळी तुम्ही पहिल्यांदा जी तांदळाची रेमेडी आहे ती करायच्या अगोदर हा एक उपाय करायचा आहे की जो मी तुम्हाला आता सांगणार आहे। काय करायचं, एक गुलाबाचं फूल घ्यायचं। आता हे जे गुलाबाचं फूल आहे ते कोणत्या रंगाचं असावं तर कोणत्याही रंगाचं तुम्ही गुलाबाचं फूल घेऊ शकता। स्त्री पुरुष कुणीही हा उपाय करू शकतात, दादा सेवेकरी करू शकतात, महिला सेवेकरी करू शकतात। तर काय करायचं आहे, एक फूल घ्यायचं आहे आणि ते एक वाटी घ्यायची पाण्याने भरलेली आणि त्या वाटीमध्ये ते जे गुलाबाचं फूल आहे ते टाकायचं आहे, ठेवायचं आहे। आता हे तसंच 15 मिनिट राहून द्यायचं। नंतर ज्यावेळी तुम्ही आंघोळीला जाल त्यावेळी संपूर्ण आंघोळ अगोदर करून घ्यायची आहे। अंग वगैरे पुसून झालं की तुम्हाला नंतर ही वाटी आपल्या जवळ घ्यायची आहे। अगदी निवस्त्र असताना सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा नंतर कपडे घालून बाथरूम मधून बाहेर आलात आणि नंतर हा उपाय केलात तरी देखील चालेल। काय करायचं, ते गुलाबाचे फूल असं पकडायचं आहे हातामध्ये आणि त्याचे जे पाणी आहे म्हणजे पाण्यातून असं काढायचं बाहेर आणि स्वतःवरती असं शिंपडायचं, डोळ्यांवरती, इथे कपाळावरती, गालावरती, मानेवरती, खांद्यांच्या वरती, हातांवरती, पायांवरती सगळीकडे शिंपडायचं आहे। ज्या पद्धतीने आपण स्वतःवरती गोमूत्र कधीतरी शिंपडून घेतो त्या पद्धतीने अगदी डोक्यावर सुद्धा तुम्ही शिंपडू शकता। मात्र हे जे पाणी आहे ते गुलाबाच्या साहाय्याने तुम्हाला तुमच्या शरीराला स्पर्श करायचा आहे। अगदी तुम्ही गुलाब सुद्धा अशा पद्धतीने टेकवू शकता। आता हा गुलाब टेकवत असताना किंवा हे जे पाणी आहे ते स्वतःवरती शिंपडत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र लक्षात ठेवा, मी स्क्रीनवरती सुद्धा देईन। ओम क्रीम कालिकाय नमः, ओम क्रीम कालिकाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत ते पाणी शिंपडायचं आहे। आणि पाणी शिंपडल्यानंतर मनात
भावना ठेवायची आहे की आजपासून माझ्या आजूबाजूची जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती पूर्णपणे नाहीशी होणार आहे आणि माझ्या प्रत्येक कामामध्ये मला यश मिळायला सुरुवात होणार आहे. यश, मान, सन्मान, कीर्ती, पैसा, वैभव जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही सगळं काही चांगलं 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 बोलायचं आहे की आजपासून मी ते मिळवणारच आहे. अशा पद्धतीने आता ही अफर्मेशन देऊन झाली की तुम्हाला काय करायचं आहे, अजून एक वाटी घ्यायची आहे. प्लास्टिकची घेऊ शकता, काचेची घेऊ शकता, स्टीलची घेऊ शकता, कोणत्याही धातूची तुम्ही वाटी घेऊ शकता आणि त्याच सोबत घ्यायचे आहेत तांदूळ आणि 18 नाणी. आता ही नाणी कशी असावी हे देखील पहा. एकसारखी असावी का, तर नाही. तुम्ही 1 रुपया घेऊ शकता, त्याच्याच बरोबर तुम्ही 5चा कॉईन घेऊ शकता, तुम्ही 2चा कॉईन घेऊ शकता. असं कोणतंही नाणी तुम्हाला घ्यायची आहेत जी तुमच्याकडे असतील ती. अगदी 10चा कॉईन घेऊ शकता, 20चा कॉईन घेऊ शकता. अशी तुम्हाला लागणार आहेत किती, तर 18 नाणी. 18 नाणी घ्यायची, व्यवस्थित धुवून पुसून घ्यायची आणि नंतर काय करायचं आहे, 3 टप्प्यामध्ये तुम्हाला हा उपाय करणं गरजेचं आहे. तरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कोणतीही एक कठीणातील कठीण इच्छा जी तुम्हाला असं वाटते की अशक्य गोष्ट आहे, हे होऊ शकत नाही, किंवा एखादी गोष्ट तुम्ही वारंवार ट्राय करत असाल मात्र ती जर तुम्हाला भेटत नसेल तर अशा वेळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी तुम्ही अंगावरती हे पाणी वगैरे शिंपडाल त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पहिल्यांदा 3 नाणी हातामध्ये घ्यायची आणि ती रिकामी वाटी देखील घ्यायची आणि तांदळाने म्हणजे तांदूळ देखील घ्यायचे आहेत. 3 नाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. अशा पद्धतीने मूठ घट्ट पकडायची आणि कोणतीही तुमची एक इच्छा पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला 3 वेळेस म्हणायचं आहे. जसं की तुमचं जर स्वतःचं स्वप्न असेल की माझं घर व्हावं, तर माझं घर हे बांधून पूर्ण झालेलं आहे, मी त्या घरामध्ये गेलेली आहे, मी अतिशय आनंदी आहे, समाधानी आहे, माझी ही जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे, त्याबद्दल मी अतिशय ईश्वराची कृतज्ञता व्यक्त करत आहे असं म्हणायचं आहे. आणि हे जे 3 कॉईन आहेत म्हणजे ही जी इच्छा आहे तुम्हाला 3 वेळेस बोलायची आहे आणि 3 वेळेस बोलून झाल्यानंतर तुम्हाला हे जे कॉईन आहेत 3 ते त्या रिकाम्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत. हे ठेवून झाल्यानंतर त्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ, अगदी थोडेसे तांदूळ तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचे आहेत, ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर थोडंसं पाणी हातामध्ये घ्यायचं आणि शिंपडायचं आहे. हे झाल्यानंतर काय करायचं, दुपारच्या वेळेस आता ही वाटी कुठे ठेवावी हा देखील बऱ्याच जणांचा प्रश्न असणार आहे. तर ही वाटी तुम्ही बेडरूम मध्ये ठेवू शकता, किचन मध्ये ठेवू शकता किंवा देवघरामध्ये ठेवू शकता, कुठेही ठेवू शकता. त्याला कोणतंही बंधन नाही की इथेच ठेवायचे तिथेच ठेवायचे, अगदी तुम्ही हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर या पद्धतीने करायचं आहे. पुन्हा दुपारच्या वेळी अगदी पहा, जर तुम्ही कामावरती जात असाल, तुम्हाला दुपारच्या वेळी करणं शक्य नसेल तर 1-2 तासांचा गॅप टाकून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे जसं की अगदी सकाळी पहाटे 6ला जर तुम्ही हे कॉईन ठेवले पहिले, तर नंतरचे जे कॉईन आहेत ते तुम्हाला 1-2 तासांनी म्हणजे 8-9च्या सुमारास ठेवून नंतर कामावर गेलात तरी देखील चालेल. नंतर संध्याकाळी येऊन पुन्हा हा उपाय करायचा आहे. म्हणजे 3 टप्प्यामध्ये हा उपाय करायचा आहे. सकाळची आणि संध्याकाळची वेळ महत्वाची आहे. दुपारची वेळ एकतर तुम्ही सकाळी करू शकता किंवा कामावरून आल्या पहिल्यांदा करा, पुन्हा रात्री झोपताना करू शकता. कोणतीही वेळ तुम्ही निवडू शकता, फक्त दुपारची. जसं तुम्हाला योग्य वाटेल किंवा जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. मात्र सकाळची आणि रात्रीची झोपण्याच्या अगोदरची हे 2 वेळेस हा उपाय झालाच पाहिजे. नंतर 2 वेळेस करताय म्हणजे दुसरी जी वेळ असेल मग ती दुपारची वेळ आपण ठरवू. जसं की 1 तासानंतर करणार असोत किंवा सायंकाळी करणार असो. दुसऱ्या वेळेस करताना काय करायचं आहे, 6 कॉईन 6 नाणी आपल्या हातामध्ये घ्यायची. पुन्हा तीच इच्छा त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही सकाळी बोललेली होती त्याच पद्धतीने 3 वेळेस बोलायची आहे आणि ते जे 6 कॉईन आहेत ते त्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत. नंतर थोडेसे तांदूळ टाकायचे त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी शिंपडायचं. पुन्हा रात्री झोपताना काय करायचं आहे, 9 कॉईन हातामध्ये घ्यायचे आणि नंतर पुन्हा एकदा तुम्हाला ती इच्छा जी आहे ती बोलून व्यक्त करून दाखवायची आहे, पूर्ण झालेली आहे या पद्धतीने. आणि ती जी 9 नाणी आहेत ते तुम्हाला त्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत, पाणी शिंपडायचं आहे आणि झोपी जायचं आहे. रात्रभर ती वाटी त्याच ठिकाणी ठेवून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेस तुम्ही उठाल त्यावेळेस
ती वाटी उचलायची आहे. त्याच्यातील जी नाणी आहेत ती नाणी तुम्हाला एखाद्या पिवळ्या वस्त्रामध्ये किंवा एखाद्या लाल वस्त्रामध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवायचे आहेत, अशा ठिकाणी की ज्या ठिकाणाहून त्यांना कुणीही खर्च करणार नाही. आणि जे ते तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत किंवा माशांना खाऊ घालू शकता किंवा मातीमध्ये सुद्धा दाबू शकता. तुमची इच्छा, तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे. त्याच्यानंतर अतिशय पॉझिटिव्हली राहायचं आहे की माझी ही इच्छा पूर्ण होणारच आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी, जसे विचार तसं व्यक्तिमत्व बनवत असतं. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही बोलता, ज्या पद्धतीनं तुम्ही विचार करता, त्या पद्धतीने तुमचे विचार हे सत्यात उतरायला सुरुवात होत असते. तर अतिशय श्रद्धेने, मनापासून विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे. आणि ज्या वेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल, इच्छा पूर्ण होतेच होते, हे भरपूर जणांचा हा म्हणजे अनुभव आहे. त्यामुळे इच्छा पूर्ण झाली की ती जी नाणी आहेत 18 कॉईन जे काही तुम्ही ठेवले असतील, 10चे असो, 20चे असो, कितीचेही असो, ते नंतर तुम्हाला दान करायचे आहेत. आता हे दान कोणत्या पद्धतीने करावे, तर अन्नदानासाठी तुम्हाला हे पैसे जे आहेत ते दान करायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही आणखी पैसे ऍड करू शकता. बाहेर कुठे जाऊ शकत नसाल तर तुमच्या घरातील जे नोकर चाकर असतील किंवा शेजापाजारी एखादी जर गरीब व्यक्ती असेल तर अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीला सुद्धा हे पैसे दान करू शकता. झालेली सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.